आज इथे मी अशा भाजीचा प्रकार आणला आहे की जी एकतर खूप रेअर बनते, भरपूर जणांना तर याची भाजी बनते की नाही हे सुद्धा माहिती नाही. आणि हो, जे अस्सल सावजी आहे त्यांना हा भाजीचा प्रकार माहिती आहे आणि त्यांच्या घरी 15 दिवसातनं का होईना एकदा तरी ही भाजी बनते म्हणजे बनतेच, हे नक्की. भलाई चिकन मटन नाही, पण ही भाजी बनेल म्हणजे बनेल. तर ही कुठली भाजी आहे ती आपण समोर व्हिडिओत बघूया. त्याआधी तुम्ही जर ही रेसिपी फेसबुकवर बघत असाल तर माझ्या पेजला फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर लाईक, शेअर आणि कमेंट नक्की करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हॅलो फ्रेंड्स, मी लतिकाच किचनमध्ये तुमचं स्वागत आहे. तर ही भाजी आहे खसखसची भाजी. जे अस्सल सावजी असतात ना, ते हे भाजीशिवाय राहूच शकत नाही. त्यांना ही भाजी पाहिजे म्हणजे पाहिजे 15 दिवसातनं एकदा तरी. माझ्या आईकडे सुद्धा नेहमी बनते, हप्त्यातनं एकदा बनते. खसखस महाग आहे, भले 50 ग्राम आणेल, 100 ग्राम आणेल, पण भाजी ही बनते म्हणजे बनते. आणि आमच्याकडे आमच्या मुलांनासुद्धा ही भाजी खूप आवडते. तर सगळ्यात पहिले मी 2 छोट्या वाट्या खसखस घेतली आहे, कारण की आमच्याकडे ही 2 टाईमची भाजी बनते आज. म्हणून मी म्हटलं चला सर्वांशी ही भाजी शेअर करूया. खूप छान अशी लागते. तर 2 वाट्या खसखस टाकली, त्यात पाणी टाकलं आणि व्यवस्थित फिरवून घ्यायचं, म्हणजे खसखस पूर्ण खालती बसायला पाहिजे आहे. आणि त्यानंतर याला स्वच्छ असं धुवून घ्यायचं आहे. धुताना अगदी बारीक बारीक असतात म्हणून चहागाळणीचा वापर करायचा आहे आपल्याला धुताना. तर कसं धुवायचं हे सुद्धा मी तुम्हाला इथे सांगते. तर एक भांडं घ्यायचं मोठं, अशी चहागाळणी घ्यायची, बारीक याची घ्यायची, कारण की खसखस खूप बारीक असते. याला पॉपी सीडसुद्धा म्हणतात. तर ही खसखस पूर्ण अशी चाळणीत टाकून घ्यायची. हवं तर अजून पाणी घालायचं. आता वाटीत परत खसखस उरलेली आहे, तर त्यात मी परत पाणी घातलं आहे आणि परत घोळून व्यवस्थित असं आपल्याला ही खसखस 2 ते 3 वेळा आपल्याला धुवून घ्यायची आहे. सरते शेवटी कधी खडे असतात, तर सगळ्यात खालती बघा इथे 1-2 खडे काळेवाले दिसत आहेत. ते कच नको लागायला भाजीत, म्हणून हे असे काढायचे. काळे जर दिसत असेल तर ती वाटी किंवा जी भांड्यात तुम्ही खसखस भिजत टाकताय ती एकदा धुवून घ्यायची. तर मी भिजत टाकण्याच्या आधी अशी 2 वेळा धुवून घेतलेली आहे. तर असं सेम प्रोसिजर मी 2 वेळा करते, म्हणजे काही खडे असेल, कच असेल, कचरा असेल, तो निघून जातो आणि स्वच्छ असं पाणी होतं. तर 2 वेळा याला मी मस्त असं धुवून घेतलेलं. परत आता दुसऱ्या वेळेला धुते आहे. तर या भाजीची मजा म्हणजे अशी की माझ्या लहान मुलीला ही भाजी फार आवडते. मोठीला तर आवडते, पण लहानीला खूप आवडते. आणि ही भाजी आम्ही सकाळी खाल्ली, रात्रीसुद्धा तिच्यासाठी ठेवावी लागली मला. आणि दुसऱ्या दिवशीसुद्धा जेवढी वाटीभर उरली होती तेवढीही तिने पूर्ण खाल्ली. इतकी अप्रतिम अशी भाजी लागते, म्हणजे अगदी लहान मुलांनासुद्धा ही भाजी खूप आवडते. तर आता 2 वेळा खसखस धुवून झालेली आहे. आता यात पाणी घालून आपल्याला साधारणतः कमीत कमी 2 तास आणि जास्तीत जास्त 5 ते 6 तास ओव्हरनाईट भिजत ठेवली तरी चालेल. तर 4 तास तरी आपल्याला भिजत ठेवायचे, पण कमीत कमी 2 तास तरी आपल्याला हे खसखस भिजत ठेवायचे. न भिजत घालता जर करायची असेल तुम्हाला, तर त्याला आधी तव्यावर छान भाजून घ्यायचं आणि मग पाणी टाकून वाटायचं, पण त्याची भाजी तेवढी चांगली वाटत नाही. तर आता ही खसखस छान भिजलेली आहे. तर आता भाजी करायची आहे. त्यावेळेला मी कांदे घेतलेले आहेत, 4 मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत. त्याला बारीक चिरून घेते. त्याआधी मिक्सरच्या पॉटमध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट केलेली, यात जिरा घातलेला नाही आहे. अद्रक आणि लसूण, अर्धा गाठ लसणाचा घेतलेला आहे आणि 1 इंच आल्याचा तुकडा घेतलेला आहे. याला छान बारीक वाटून घेतलेला आहे. इकडे सोबत तेल पण ठेवलेलं आहे. तेल थोडं जास्त घालायचं या भाजीत, कारण की या भाजीत जेव्हा तरी दिसते तेव्हा खूप छान अशी चव येते. तर मी 2 माप तेल घेतलेलं आहे आणि जे मीडियम साईजचे कांदे होते 4, मी ते चॉपरमध्ये बारीक कापून घेतलेले आहे. एकदम बारीक पण नको, म्हणजे एकदम किस किंवा पेस्टसारखंही नको आहे आपल्याला, पण जाडपेक्षा मीडियमपेक्षा थोडं बारीक हवं आहे. तर कांद्यासोबतच मी इथे अद्रक लसणाची पेस्टसुद्धा घालून घेतलेली आहे. आणि ज्या मिक्सरच्या पॉटमध्ये मी अद्रक लसणाची पेस्ट वाटली त्याच याच्यात मी खसखससुद्धा वाटून घेते, म्हणजे काही जर थोडंसं अद्रक लसण राहिलेलं आहे तर ते खसखसच्यासोबत छान व्यवस्थित मिक्स होते. आता कांदे घातले, अद्रक लसणाची पेस्ट घातली. आता पूर्ण भाजीचं मीठ आत्ताच मी एका वेळेनं घालते, म्हणजे कांदासुद्धा छान सॉफ्ट होईल. आपल्याला कांदा अगदी ब्राऊन नाही करायचं आहे, पण हलकासा ब्राऊन व्हायला लागला की आपला कांदा झाला असं समजायचं. तर छान अद्रक लसूण घालून घेतलं आहे, मिक्स करून घेतलं आहे मीठ टाकून. तर कांदा होत आहे तोपर्यंत आपण ही खसखस वाटून घ्यायची. तर खसखसच्या वरचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि जी उरलेली खसखस आहे ती मी मिक्सरच्या पॉटमध्ये घालते आहे, ज्यात मी अद्रक लसूण वाटलेलं होतं त्यातच घालून घेते आहे. तर असं घोळून घालायचं, कारण की खालती ना ती बसून जाते, मग वरवरचं पाणी निघते, मग परत पाणी घालावं लागतं आपल्याला, म्हणून असं घोळून घालायचं
आणि मिक्सरला छान बारीक करून घ्यायचं. अगदी पेस्ट झाली पाहिजे. 2 बोटावर जेव्हा आपण खसखस रगडतो तर त्यात दाणे नको, अगदी बारीक पेस्ट वाटली पाहिजे. अशा प्रकारे आपल्याला ती वाटून घ्यायची आहे. तर ही खसखस मी पूर्ण वाटून घेतली. इकडे बघा कांदासुद्धा छान गुलाबी झालेला आहे. तर आता याला अजून थोडा होऊ द्यायचा आहे. खालती तळायला लागतो. अद्रक लसणाची पेस्ट आहे तर खालती तळायला लागते. तर मधामधात आपल्याला हे फिरवून घ्यायचं आहे. तर अद्रक लसूण वगैरे छान बघा मस्त झालेलं आहे. तेलसुद्धा वेगळं सुटलेलं आहे. आता थोडासा वेळ जरी ठेवलं तरी ब्राऊन येणार. तर या स्टेजला आलेला आहे. तर आता आपल्याला काय करायचं आहे, यात घालायची आपल्याला खसखस. या स्टेजला आपल्याला खसखस घालायची आहे. तेल पूर्णपणे वेगळं होते. कांदे अगदी पिंकपेक्षा थोडे जास्त झाले, त्यावेळेला आपल्याला खसखस घालायची आहे. तर इथे मी पूर्ण खसखस घातलेली आहे. थोडी खसखस भांड्याला चिकटून आहे, ते नंतर मी पाणी घालून रश्श्याच्या वेळेस टाकून घेणार. तर ही खसखस आपल्याला या तेलातच अगदी 2 ते 3 मिनटं परतून घ्यायचं आहे. अजून ती खसखस तेल सोडतपर्यंत आपल्याला ती मंद आचेवर करून घ्यायची आहे. तर खसखसनी तेल सोडलं, अगदी थोडंसं पाणी घालून ती खसखस जी होती ती मी काढून घेतलेली आहे. कारण की नंतर रश्श्यात घातलं तर रस्सा थोडासा टेस्ट थोडी बदलते. असं काही फरक पडत नाही, पण टेस्ट बदलते. ज्यांनी नेहमी खातात, जे अस्सल सावजे जे खातात त्यांना ही टेस्ट कळून येते, म्हणून त्यावेळेस आपल्याला जाणवतो. तर बघा इथे खसखसनीसुद्धा व्यवस्थित तेल सुटलेलं आहे, पाणी सगळं आटलेलं आहे. म्हणजे खसखसचा जो कच्चा फ्लेवर असतो तोसुद्धा निघालेला आहे. तर इथे खसखसनीसुद्धा तेल सोडलेलं आहे. तर आता यात घालायचे अगदी बेसिक सुक्के मसाले घालायचे आपल्याला. काही जास्त सुक्के मसाले घालायचे नाही आहे ना वाटण घालायचं आहे आपल्याला. तर अशी साधी सोपी पण खूप छान जबरदस्त लागणारी ही भाजी आहे. तर इथे हळद घातलेली आहे. 2 चमचे मी तिखट घातलेलं आहे. मला ही भाजी थोडीशी नेहमीपेक्षा थोडी जास्त तिखट असलेली छान वाटते, म्हणून मी 2 चमचे तिखट घातलेलं आहे. घरी बनवलेलं तिखट आहे. तुम्हाला याची जर रेसिपी हवी असेल तर मला कमेंट नक्की करा. आणि इथे गरम मसालासुद्धा घातलेला. हा सुद्धा गरम मसाला अस्सल सावजी गरम मसाला आहे. याचीसुद्धा रेसिपी हवी असेल ते पण कमेंट करा. त्यानंतर धने पावडर घातले आहे. धने पावडर टोटली ऑप्शनल आहे. नसेल तर तुम्ही स्किपसुद्धा करू शकता. तर आता सुके मसाले पण छान या तेलातच खसखससोबत परतून घ्यायचे, म्हणजे कच्च्या सुक्या मसाल्यांचा जो कच्चा फ्लेवर असतो तोसुद्धा निघून जातो. तर इथे बघा कच्चे मसाल्यांचा सुगंधसुद्धा कच्चा फ्लेवरसुद्धा निघून गेलेला आहे. सुगंध खूप छान दरवळायला लागला आहे आणि खसखस आणि सुक्या मसाल्यांनीसुद्धा तेल सोडलेलं आहे. तर आपले सगळे मसाले व्यवस्थित छान भाजल्या गेले, खसखससुद्धा छान परतल्या गेली. तर आता मी इथे घालते थोडीशी कोथिंबीर घालते, म्हणजे त्या भाजीला चवसुद्धा खूप छान येते कोथिंबीरीचा. बाकी उरलेली थोडी कोथिंबीर आपण नंतरसुद्धा वरतून घालायची आहे, पण आता भाजीमध्ये मी थोडीशी कोथिंबीर घालते. कुठलीही भाजी असो मी मधात कोथिंबीर घालते, म्हणजे कोथिंबीर त्या रश्श्यांबरोबर भाजीबरोबर जेव्हा शिजते तर भाजीची चव खूप छान येते. तर मिक्सरच्या पॉटमध्ये थोडीशी खसखस राहिली होती, तर थोडं पाणी घालून मी टाकून घेतलेलं आहे. एकदम पाणी नाही घालायचं, कारण की एकदम पाणी घातलं तर अगदी पातळ होते आणि व्यवस्थित चवसुद्धा येत नाही. तर इथे नंतर मी अर्धा ग्लास घातलेला आहे पाणी. तर बघा पातळ झालेलं आहे. थोडं थोडं करून पाणी घाला, कारण की ही जसजशी शिजत जाते तसतशी ही भाजी घट्ट होत जाते. पण एकदम पातळ पण करू नका, म्हणजे अगदी रस्सा होण्यालाही. पातळपेक्षा थोडी घट्ट पाहिजे, घट्टही नाही आणि पातळ पण नाही, मीडियम आपल्याला हवी आहे अशी ही भाजी करायची. तर आता इथे काय केलेलं आहे, मी ताटली झाकलेली आहे, वरतून पाणी घालून घेते आहे, म्हणजे त्या गंजाच्या भाजीच्या वाफेमुळे हे वरचं पाणीसुद्धा छान गरम होतं आणि ते पाणी आपण भाजीत घातलं की भाजीला चव अजून छान येते. जेव्हा आपण भाजीत गरम पाणी घालतो तर भाजीची चव खूप छान येते. तर हे सुद्धा पाणी गरम होतं. त्याचबरोबर माझ्या चॅनलवर वेगवेगळ्या नवनवीन आणि छान छान रेसिपीज आहे, तर नक्की बघा. आणि एंड स्क्रीनलासुद्धा मी रेसिपीज दिलेल्या आहे आणि आय बटनलासुद्धा दिलेल्या आहेत. तर नक्की बघा आणि तुम्हाला कुठली रेसिपी आवडली ते मला नक्की कळवा. आणि आजची जर रेसिपी आवडली असेल ते सुद्धा मला नक्की कळवा. कमेंट करा, लाईक करा. आणि हो, तुमचे जर सावजी मित्र असेल तर त्यांना ह्या भाजीविषयी नक्की विचारा आणि ही भाजी नक्की शेअर करा. तर वरती ताटलीतलं पाणी गरम झालं होतं ते मी भाजीच सोडलं आहे. भाजीला बघा किती छान तरी आलेली आहे आणि पातळपेक्षा बघा घट्ट झालेली आहे भाजी. आता याला आपण सर्व करूया. तुम्ही भाकरीबरोबर खा, भाताबरोबर खा, पोळीबरोबर खा. एव्हरग्रीन अशी भाजी आहे. भाजीला चव अप्रतिम येते. तुमच्याकडे पाहुणे येऊ, कोणालाही चारा, नक्की तो स्तुती करेल. तर आपली भाजी सर्व झालेली आहे. कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कळवा. तर भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत बाय.